नमस्कार. दिवाळीच्या पहिल्या दिवशी इंदूने सांगितल्याप्रमाणे शाळेची पहिली वीट रचली जाणार होती. हे मोठ्या बाईंच्या मनात सारखं सारखं येत होतं. मोठ्या बाई सारखा तोच विचार करत असतात. तेवढ्यात तिथे विंजे सरकार येतात. विंजे सरकार मोठ्या बाईंना बोलतात, अहो मोठ्या बाई, झालं तरी काय, तुम्ही कसला एवढा विचार करताय? तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात, खरं सांगायचं तर मी फक्त आणि फक्त एकाच गोष्टीचा विचार करतेय आणि तो कसला करते तुम्हाला चांगलंच माहिती आहे. तेव्हा लगेच मोठ्यानी विंजे सरकार म्हणतात, सासूबाई, अहो मला सगळं समजतंय, पण त्या गोष्टीचा विचार करून काही उपयोग आहे का? आता आपल्याला दिसेलच ना विठू पंढरपूरकर नक्की कोण आहे ते. तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात, या जर तरच्या गोष्टीमध्ये मला इंटरेस्ट नाही. मला प्रॅक्टिकल लागतं आणि त्यासाठी मी काही करेन, कोणत्याही थराला जाईन, पण शांत बसणार नाही. तेवढ्यात आपल्याला असं पाहायला मिळतं की तिथे नारायणताई आलेली असते आणि नारायणताई मोठ्या बाईंना म्हणते, आई, अगं इंदूने तुला बोलावलंय. तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात, काय बोललीस? अगं ती एवढी कोण स्वतःला समजते? ती काय एवढी शाणी आहे का? अगं जास्त नाटकं करायची नाही, तिला जाऊन सांग. तिच्या सासूला बोलवायची, ती आमंत्रण पाठवते काय? तुझ्यातर्फे निरोप पाठवला. तेव्हा लगेच नारायणताई बोलते, अगं हो, कारण तिला महत्वाचं काहीतरी बोलायचं आहे. तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडलेले असतात. त्याच वेळेला लगेच मोठ्या बाई मोठ्याने बोलतात, तिला जाऊन सांग, जर का तिला बोलायचं असेल तर आमच्या पायाशी ये म्हणावं. मी काही तिच्या पायाशी वगैरे जाणार नाही. कोण समजते कोण ती स्वतःला? तेव्हा लगेच नारायणताई बोलते, आई, हे काय चाललंय तुझं? अगं तिच्या बिचारीच्या मनात काहीच नाही आणि तू मात्र नको ते मनात धरलंयस. आई, तुला असं वागून मिळतं तरी काय? आई, जरा तरी विचार कर ना ग तुझ्या वागण्याचा. तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडलेले असतात. मोठ्या बाईंना खूपच राग आलेला असतो. त्याच वेळेला लगेच मोठ्या बाई म्हणतात, आता सगळंच संपलं. आता मला या विषयावर काही एक बोलायचं नाही. हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल. तेव्हा लगेच विंजे सरकार मोठ्या बाईंच्या कानाजवळ जातात आणि मोठ्या बाईंना बोलतात, सासूबाई, अहो चला, जर का विठू पंढरपूरकर कोण आहे हे जर का आपल्याला समजणार असेल तर, अहो चला, आम्ही सांगतोय ना, तुम्ही नीट समजून घ्या. तुम्ही जर का हे समजून घेतलं ना तर बरं होईल. तेव्हा लगेच मोठ्या बाई बोलतात, पुरे झालं, तुम्ही काय बोलताय कळतंय का? त्यावेळेला लगेच मोठ्या बाई म्हणतात, हो, मी जे काही बोलते ना ते योग्यच बोलते आणि प्लीज आता तुम्ही समजून घेतलं तर बरं होईल. प्लीज आता तरी तुम्हाला समजलंच पाहिजे. इकडे इंदू व्यंकू महाराजांना म्हणते, व्यंकू महाराज, आता आपल्याला काळजी करायची गरजच नाही. आज शाळेची पहिली वीट रचली जाणार. तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात, इंदू, मला कौतुक आहे बाळा तुझं. तू सगळ्यांना किती हौसेने सांगत होतीस की या गावात शाळा उभी करणार. खरं सांगायचं तर सगळे गावकरी तुझ्या विरोधात होते, पण तू मात्र एकटी त्यांना पुरून उरलीस आणि शेवटी तुझं हे स्वप्न तू पूर्ण करतेस. तुला त्या लहान मुलांची तगमग दिसत होती आणि इंदू, मला या गोष्टीसाठी आनंद आहे. मला खरंच खूप भारी वाटतंय. तेव्हा मात्र इंदूला खूपच बरं वाटत असतं. तेवढ्यात तिथे मोठ्या बाई आलेल्या असतात. मोठ्या बाई बोलतात, हा बोला, तुम्हाला जे काही बोलायचं आहे ना ते बोला. तुम्ही काय आता आम्हाला आमंत्रण पाठवता ना? कोण समजता कोण तुम्ही स्वतःला? तुमची लायकी तरी आहे का? तेव्हा लगेच मोठ्यानी व्यंकू महाराज बोलतात, वहिनी, अहो काय बोलताय तुम्ही? वहिनी, अहो जरा तरी विचार करा ना. वहिनी, मला तुमच्याकडून ही अपेक्षाच नाही. वहिनी, तुम्ही असं कसं काय वागू शकता हो? तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात, हे बघा व्यंकट भाऊजी, उगाच काही बोलत बसू नका. आणि तसंही मला तुमच्याशी आता बोलायचं नाहीच आहे. मला फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे कितीही काही झालं तरी लवकर हिचं काय बोलणं आहे ते ऐकायचं आहे. हिने माझ्या लेकीमार्फत मला निरोप पाठवला ना. तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात. मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असताना ते खूपच मोठ्याने बोलतात, व्यंकट भाऊजी, पुरे झाला. सारखं येता जाता माझ्याशी या भाषेत बोलायचं नाही. तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात, वहिनी, अहो बस करा, इंदूचं काहीतरी महत्वाचं काम असेल. तेव्हा लगेच इंदू बोलते, मोठ्या बाई, आज शाळेची पहिली वीट रचली जाणार आहे
तुम्ही आलात तर बरं होईल. मोठ्या बाई प्लीज तुम्ही विचार करा. तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात, आमंत्रण देतेस तर नक्कीच येईन, का येणार नाही. तेव्हा मात्र व्यंकू महाराज इंदूला बोलतात, इंदू चल. आता मोठ्या बाई तर नक्कीच येणार. इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं, सगळं गाव जमा झालेला असतो. मोहितराव सुद्धा तिथे आलेला असतो. इंदू तिथे येताच मोहितराव हसायला लागतो आणि म्हणतो, काय इंद्रायणी अधोक्षज दिग्रजकर, तुम्ही तर खूपच थाटात बोलला होतात की आज शाळेची वीट रचली जाणार, पण तसं काही झालं नाही हो. तेव्हा लगेच मोठ्यानी इंदू बोलते, होईल होईल, कशाला काळजी करताय. आता थोड्याच वेळात शाळेची पहिली वीट रचली जाणार आणि तुम्ही सगळेजण बघत बसणार. तेव्हा मात्र मोठ्या बाई मोहितरावला बोलतात, ह्या विठू पंढरपूरकरला बघायला माझे डोळे अगदी तरसलेत. जोपर्यंत मी या माणसाला भेटत नाही, बघत नाही, तोपर्यंत माझ्या जीवात जीव येणार नाही. काही झालं तरी सुद्धा मला लवकरात लवकर या माणसाची भेट घ्यायचीच आहे. आणि तेवढ्यात इंदू मोठ्याने ओरडते, हा बघा आला माझा विठू पंढरपूरकर. विठू अरे कुठे होतास तू, किती वाट बघायला लावलीस. तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात, खरं सांगायचं तर मला आता खूप मोठा धक्का बसलाय. एवढा मोठा धक्का बसलाय की मी सांगू शकत नाही. तेव्हा मात्र विठू पंढरपूरकर मोठ्या बाईंजवळ जातो आणि मोठ्या बाईंना म्हणतो, मला माहिती आहे तुम्ही मला शोधत आहात, पण काय आहे ना, कितीही तुम्ही मला शोधण्याचा प्रयत्न केलात तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची, कितीही काही झालं तरी सुद्धा तुम्ही माझ्या पाठीपाठी यायचं काम करू नका, कारण तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला कधीच मिळणार नाही. तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडतात आणि मोठ्याने बोलतात, तू आहेस तर विठू पंढरपूरकर, तुझी हिंमतच कशी झाली रे. तेव्हा लगेच इंदू बोलते, मोठ्या बाई बस करा. आणि विठू पंढरपूरकर लगेच शाळेची पहिली वीट रचतो आणि त्याच वेळेला मोठ्या बाई विठू पंढरपूरकरला शोधत असतात. पण अचानक चकवा देऊन मोठ्या बाईंना चांगलाच त्यांनी चकवा देऊन तिथनं पळ काढलेला असतो. तेव्हा मात्र मोठ्या बाई इकडे तिकडे बघत असतात, पण विठू पंढरपूरकर त्यांना कुठेच दिसत नसतो. तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात, कुठे तुझा विठू पंढरपूरकर. तेव्हा लगेच इंदू बोलते, तो असा कधी एका जागेवर स्थिर राहतच नाही. तो कुठे गेलाय तेच मला माहिती नाही, पण एकच सांगेन, तो आता कुठे आहे हे मला सुद्धा कळत नाही. आणि प्लीज आता तुम्ही या गोष्टीत आणू नका. मोठ्या बाई तुम्ही या सर्व गोष्टी विसरा, कारण यातच तुमचं भलं आहे. तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर मोठ्या बाईंना विठू पंढरपूरकरने एकदा तरी चांगलाच धडा शिकवला पाहिजे का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.